शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड नाही। प्रधानांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने मागितली दुपारपर्यंतची वेळ। केंद्र सरकारसोबत बैठकीनंतर सीजेपीची भूमिका। 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक। थँक्यू फ्रेंड्स असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा अपलोड केला व्हिडिओ। नाता अधिक दृढ आणि सक्रिय होत जाईल, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। मोदींची इंस्टाग्रामवर मोठी झेप। मोदींचे एका रात्रीमध्ये इंस्टाग्रामवर 10 लाख नवे फॉलोअर्स। पंतप्रधान मोदींच्या कालच्या व्हिडिओला 30 कोटी 70 लाख व्ह्यूज। फक्त ट्विटरवर नाही तर इंस्टाग्रामवर सुद्धा ऍक्टिव्ह व्हा। पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना, इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती शेअर करा, मोदींचे आदेश। पंतप्रधान मोदींचा नवा अध्याय पूर्ण व्हावा। मुख्यमंत्री फडणवीसांचं विठुरायाला साकडं। मोदींच्या सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी विठुरायाकडे मागणी केल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। एखाद्यानं आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते, पेपर फुटला म्हणून फाशी द्या असं होत नाही। प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। जंतर मंतर आंदोलन परिसरामध्ये दिल्ली पोलिसांनी SRF कॅमेरे बसवले। कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं फेशियल रिकॉग्निशन सिस्टीम कॅमेरे बसवले। आंदोलकांवरील हेरगिरीसाठी कॅमेरे बसवल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले। नीटच्या पेपर लीक प्रकरणी सरकारकडून मोठी कारवाई। NTA मधील तब्बल 47 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई। एकाच वेळी 47 अधिकाऱ्यांनी सेवेतून केलं बडतर्फ। परीक्षा प्रक्रियेत महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी कारवाई। नवी दिल्ली मेट्रो स्टेशन आजही बंद असेल। दिल्लीतल्या 18 मेट्रो स्थानकं बंद असतील। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। आजची पिढी प्रश्न विचारते, आदेश देते। आधीच्या काळात फक्त आज्ञा पाळली जायची। तरुण मुलांशी संवाद साधणं गरजेचं। विद्यार्थी आंदोलनादरम्यान सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची शासकीय महापूजा। पत्नी अमृता फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची पूजा अर्चना। धाराशिवच्या माने दाम्पत्याला मिळाला विठुरायाच्या पूजेचा मान। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भक्तांची मांदियाळी। विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी। सुमारे 25 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल। विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमली पंढरी। निफाडमधल्या नांदूर मधमेश्वर धरणातून मोठा विसर्ग। जायकवाडीच्या दिशेनं 94,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। निफाड सिन्नर महामार्गावरील पूल पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्कही तुटला।